लाईनवरती घ्यायचे आहेत. ओके, आणि ही लाईन आपल्याला इथे तिरकी जोडून घ्यायची. तर ही लाईन जोडून घेतल्यानंतर आपल्याला हा इथे आहे हा कटोरीचा असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 33 चेस्टसाठीचा प्रिन्सेस कट आणि कटोरी आणि फोर्टक्स हे तीनही पॅटर्न या एकाच मेजरमेंटमध्ये बघणार आहोत. यासाठी बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत 33 चेस्ट साईजसाठी, आणि म्हणूनच आज ही चेस्ट साईज मी घेतलेली आहे. आणि आज आपण कटोरीचा फ्रंट पार्ट बघणार आहोत. कटोरी फ्रंट पार्ट, फोर्टक्स फ्रंट पार्ट आणि प्रिन्सेस कट फ्रंट पार्ट यासाठी बॅक पार्ट सेमच एकच राहणार आहे. फक्त आपल्याला फ्रंट पार्टमध्ये कसे चेंजेस घ्यायचे असतात साईजनुसार आणि पॅटर्ननुसार ते आपण बघणार आहोत. तर जी मेजरमेंट लागणार आहेत ती मी इथे लिहून घेतलेली आहेत. आणि याच्यानुसार आपण याचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट याच्यामध्ये शोल्डर कसं मायनस करायचं ते बघणार आहोत. तर इथे आपण कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करणार आहोत. बॅक पार्टमध्ये आपल्याला बेल्ट घ्यायचा आहे हा 3 इंचांचा आणि टोटल लेंथ आहे मागील 13 इंच. तर आता गळ्याची उंची कशी काढायची, तर टोटल उंची वजा बेल्ट उंची, टोटल उंची आहे 13 वजा 3 इंच केले तर आपल्याला पाठीमागचा गळा मिळणार आहे 10 इंच. तर 10नुसार आपल्याला शोल्डर किती मायनस करायचं आहे, तर आपलं शोल्डर जे आहे जे बॉडीवरून घेतलेलं आहे ते आहे 14 इंच. तर 14मधून आपल्याला बघायचं की तयार शोल्डर किती हवा आहे, 2 किंवा 2.25. इथे त्यांनी दिलेलं आहे 2.25. तर ते घेतलं. गळा खोली घेतली 10 इंच आणि गळ्याचा शेप गोल आहे. तर यानुसार आपल्याला 2 ते 2.75 शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. तो बघितल्यानंतर गळा खोली आणि गळ्याचा शेप याच्यानुसार जिथे तुमचं एकत्र येणार आहे तिथे उत्तर आलेलं आहे 1.5. फ्रंट बॅक पार्टमध्ये आपलं 1.5 शोल्डर मायनस होणार आहे. आणि फ्रंट पार्टमध्ये आपला गळा आहे 6 इंच, 6 किंवा 6.5. कसं आहे बघा, कटोरीमध्ये म्हटला तर 6 गळा खूपच वरती होतो. तर इथे आपण 6.5 गळा घेऊया. तुम्हाला 6 हवा असेल तर तुम्ही 6 वाईजच मार्किंग घ्या. ते कसं घेताना मी तुम्हाला सांगेनच, पण 6.5 वाईज घेतलं तर ब्लाऊज अगदी इथे गळ्याला किंवा आपल्या छातीला टाईट होत नाही आणि असं खेचल्यासारखं होत नाही पहिल्या हुकला किंवा पहिल्या बटनला ब्लाऊज. त्यामुळं शक्यतो करून ब्लाऊजमध्ये फ्रंट पार्टची उंची ही 6.5च्या पुढंच असावी. 6.5, 7. ज्यांना गळा डीप नाही आवडत तर त्यांनी 6.5 ठेवली तर चालेल, पण शक्यतो 7 इंचपर्यंत फ्रंटचा गळा असेल तर ब्लाऊज अगदी पहिल्या हुकाला जे टाईट होणं किंवा ब्लाऊज इकडून तिकडून ओढल्यासारखा होतं बघा पहिल्या हुकला किंवा पहिलं बटन असेल त्याला, तर ते होत नाही. ते का होतं, तर तुम्ही गळ्याची पुढची उंची आहे ती जर प्रॉपर घेतली नसेल तर ते ब्लाऊजमध्ये तसं खेचलेपणा होतो. तर इथे मी 6.5 घेणार आहे. तुम्हाला 6च हवी असेल तर तुम्ही 6 वाईज मार्किंग घेऊ शकता. गळा 6 असताना काय काय घ्यायचं आहे ते पण सांगेन मी. ओके, तर इथे फ्रंटचा गळा 6 आहे, 6.5 आहे घेतला आपण. तर शोल्डर मायनस करायचा आहे किती, तर त्यासाठी आपल्याला तोच म्हणजे 2 ते 2.75 शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. तो बघितल्यानंतर आपली गळाखोली 6 आणि 6.5 असेल तर बघायचं त्याच्यामध्ये आपलं शोल्डर किती मायनस होतं आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला हे शोल्डर मायनस करायचं आहे. इथे आपलं शोल्डर मायनस होणार आहे 1 इंच. तर हे सर्व बेसिक ड्राफ्टिंग आपण करून घेतलं आणि आता आपण पेपरवरती याचं ड्राफ्टिंग बघूया. तर सगळ्यात अगोदर इथे आपल्याला ही आपली वरची लाईन असणार आहे, ही शोल्डर लाईन असणार आहे. ही जर तुमची खालीवर असेल तर तुम्ही इथे स्ट्रेट पहिला करून घ्यायची आहे. पेपरवर वगैरे तुमचा जर तिरका असेल तर इथे आपला पेपर स्ट्रेट आहे त्याच्यामुळे मी वरची लाईन ही घेतलेली आहे. इथून आपण शोल्डरचं मेजरमेंट घेणार आहे. शोल्डर आहे आपलं 14च्या अर्ध आपल्याला या इथे मार्क करायचं आहे. तर या पद्धतीने मी इथे 14च्या अर्ध बरोबर 7 इंच मार्क केलं. 1 इंच डाऊन यायचं कंपल्सरी आहे. साईज कोणतीही असो 1 इंच डाऊन यायचं आहे. आणि बंद बाजूकडून 2.5 वरती मार्किंग करायचं आहे. हेही सगळ्या साईजमध्ये सेम असणार आहे. ओके, आणि इथून आपल्याला ही तिरकी लाईन देऊन हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर हा आपला शोल्डर स्लोप झाला. याच्यानंतर आपल्याला चेस्ट लाईन मार्क करायची आहे. चेस्ट लाईनसाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे, तर छाती भागिले 6. आपली चेस्ट साईज आहे 33. तर 33नुसार आपल्याला आर्महोलचा फॉर्म्युला घ्यायचा आहे 33/6 अधिक 0.5. तर उत्तर येणार आहे 6 इंच. म्हणजे याचा फॉर्म्युला काय झाला, छाती भागिले 6 अधिक 0.5. जी पण तुमची चेस्ट साईज असेल त्याच्यामध्ये छाती भागिले 6 अधिक 0.5 करा. तर आलेलं आहे आपलं 6 इंच. तर हे 6 इंच आपल्याला जे 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे. तर हे मी इथून 6 वरती मार्क केलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता यानंतर हे शोल्डर मायनस करायचं आहे. फ्रंट पार्टमध्ये आपलं शोल्डर मायनस आहे 1 इंच. तर इथे आर्महोलकडच्या बाजूने टेप ठेवायचा. 1 इंच जिथे येणार आहे तिथे मार्क केलं आणि तिथून पाठीमागे आपल्याला बघायचं आहे की आपलं हे अंतर किती आहे बंद बाजूकडचं. तर हे आहे 6 इंच. तर हे जेवढं आहे तेवढंच आपल्याला या चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे. ओके, तर इथे मार्क केल्यानंतर ही लाईन आपल्याला सरळमध्ये ड्रॉ करून घ्यायची आहे.
लूजिंग द्यायचं आहे. जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज ड्राफ्ट करणार आहे किंवा फोर्टक्स असो, प्रिन्सेस कट असो, तुम्ही 1.5 इंच लूजिंग सफिशियंट आहे. पण बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई टाईट झाला म्हणजे आर्महोलला ब्लाऊज, तर अशा वेळेला तुम्हाला इथे मी सांगेन की जी पण तुमची चेस्ट साईज आहे त्याच्यामध्ये 2 इंच लूजिंग कंपल्सरी घ्या. इथे चेस्ट साईज आपली 33 आहे, त्याच्यामध्ये प्लस केलं 2 इंच लूजिंग, तर इथे मी 2 इंच लूजिंग लिहून ठेवते. तर 35 आलं, 35ला भागिले गेले 4, तर उत्तर येणार आहे 8.75. तर 8.75 या चेस्ट लाईनवरती हे 8.75 आणि इथे मार्क केलं. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंबर घेर आहे आपला 28 इंच, तर 28चा चौथा भाग येतो 7 इंच बरोबर. तर 7वरती इथे आपल्याला एक मार्क देऊन घ्यायचा. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. जर तुमची कंबर साईज 29 असेल, म्हणजे या 33 साईजमध्ये 29सुद्धा कंबर असू शकते, तर 29चा चौथा भाग घ्यायचा, 29/4, तर उत्तर येणार आहे 7.25. तर इथून 7.25 वरती तुमचं मार्किंग येईल. जसा तुमचा कंबर असेल किंवा कंबर घेर असेल त्याचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे यामध्ये येणार आहे. त्यानंतर हे जे पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत ते आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचे. ओके, आता इथंपर्यंत झाल्यानंतर आता इथे आपल्याला शोल्डर रेडी किती हवा आहे, तर 2.25 इंच. तर 2.25 मध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला इथे मार्किंग घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं शोल्डर रेडी हवं आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा. शोल्डर 2.25 हवा आहे, तर मी ते 3.25 वरती मार्क केलं आणि याचा सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे मी सेंटरवरती एक पॉईंट देऊन घेतला आणि इथून आपल्याला आता मार्किंग करायचं आहे. फ्रंटचा गळा आपण 6.5 घेणार आहे, म्हणून मी इथे 6.5 वरती एक डॉट पॉईंट दिला. त्यानंतर शोल्डर टू एपेक्सचं मार्किंग आहे 9.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे, कारण अर्धा इंच शिलाईमध्ये वरती जाणार, त्यामुळे हा टक्स पॉईंट बरोबर 9.5 वरती तयार होणार. आणि गळ्यामध्ये मात्र काही प्लस करायचं नाही, कारण गळा वरून अर्धा इंच शिलाईमध्ये गेला तरी खालच्या बाजूने आपण गळा फिनिशिंगसाठी अर्धा इंच घेणार आहोत, त्याच्यामुळे हा गळा बरोबर जेवढा हवा आहे तेवढ्याच मार्किंग करायचा, म्हणजे तो तेवढ्यावरच तयार होतो. 6.5 हवा असेल तर तुम्ही यामध्ये 6 वरतीच मार्किंग करायचं आहे. 7 हवा असेल तर 7 वरती मार्किंग करा. त्यानंतर पूर्ण लेंथ आहे 15 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी ते मार्किंग घेतलेलं आहे 16 इंचांवरती. ओके, तर हे या पद्धतीने मार्क केलं आणि या लाईन आहेत या ड्रॉ करून घेतल्या. तर आता ही जी गळ्याची लाईन आहे ही मी या पद्धतीने इथे ड्रॉ करून घेते. इथे आता इथे गळ्याची लाईन ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला एपेक्स लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर एपेक्स पॉईंट या बाजूला पट्टी व्यवस्थित सरळ लावून घ्यायची आणि हा पॉईंट त्यामध्ये आला पाहिजे. तर ही लाईन मी इथं व्यवस्थित ड्रॉ करून घेतली की ही असणार आहे आपली एपेक्स लाईन. आता या एपेक्स लाईनवरती आपल्याला एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग करायचं आहे. एपेक्स टू एपेक्स आहे 3.3, तर इथे म्हणजे टोटल आहे 6.5, 7 इंच दिलेलं आहे त्यांनी बरोबर. तर 7च्या काय करायचं, 7/2 करायचं, तर येणार आहे 3.5. आणि एक सूत्र मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं आहे, ते कोणतं, तर जी पण तुमची चेस्ट साईज असेल त्याला भागिले 10 करायचं, ते असणार आहे तुमचं एपेक्स टू एपेक्समधलं अंतर. इथे आलेलं आहे त्यांनी दिलेल्या मेजरमेंटनुसार 3.5, तर आपण इथे 3.5 घेऊ शकतो. पण जर समजा तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही छाती भागिले 10 करू शकता. छाती आहे 33, त्याला भागिले 10 केलं तर येणार आहे 3.3. तर मी ते 3.3 नुसारच मार्किंग घेणार आहे. ओके, तर हे 3.3 नुसार मार्किंग घेतलं. याच्यानंतर आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे ते खालून क्रॉसपट्टीसाठी. तर क्रॉसपट्टी आपल्याला तुम्हाला एकतर इथून लोअर चेस्टचं मार्किंग माहीत असणं गरजेचं आहे. जर लोअर चेस्टचं मार्किंग तुम्ही घेतलं नसेल, माहीत नसेल, तर खालून तुम्ही कंपल्सरी 2.5 इंचांचा बेल्ट रेडी राहील या पद्धतीने मार्किंग घेणार असाल तर काय करायचं आहे, 2.5 इंच तयार हवा आहे, तर अर्धा इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन प्लस करून खालून 3 इंचांवर मार्क देऊन घ्यायचे. त्याच्या अगोदर आपल्याला या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूला एक मार्क द्यायचा आहे, जो कंपल्सरी द्यायचा आहे, आणि हे तिरकं मार्किंग आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे. या बाजूचा अर्धा इंचाचा पॉईंट आहे तो आपण इथे मायनस करणार आहे, इथला मात्र इथेच मायनस करायचा आहे. तर या पद्धतीने मार्क केला आणि इथे तिरकी लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची. आता यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी मार्क करायची आहे. 2.5 इंच तयार हवी आहे, तर 3 वरती मार्क करायचं, अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून, कारण आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे याच्यामध्ये, त्यातलं अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण क्रॉसपट्टीमध्ये घेणार आहोत. ओके, तर मी ते 3 वरती मार्क केलं. या बाजूने 3 वरती 1, 2, 3 ठिकाणी डॉट पॉईंट लावून घ्यायचे की जेणेकरून आपली लाईन व्यवस्थित येईल. तर या पद्धतीने मी इथे लाईन ड्रॉ करून घेते. इथे थोडी तिरकीच येणार आहे कारण इथून आपलं हे
क्रॉस मार्किंग आहे बरोबर. त्यानंतर इथून वरती पाऊण इंच किंवा 1 इंच तिरक्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. पाऊण इंच घेऊ शकता किंवा 1 इंच. आणि हे यामध्ये कुठे मिळवायचं, तर हे जे ॲपेक्स टू ॲपेक्स मार्क केलेलं आहे 3.3 तेवढंच आपल्याला इथे 3.3 मार्क करायचं आहे या लाईनवरती. आणि इथे आपल्याला ही लाईन सरळ द्यायची आहे. घेतला तो आपल्याला या पद्धतीने इथे क्रॉसपट्टीचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. इथे तुमच्याकडे आर्महोल कर्व असेल तर त्याने देऊ शकता किंवा हाताने सुद्धा देऊ शकता. तर हा झाला इथला शेप. यानंतर आपल्याला इथला अर्धा इंच आहे ते आपल्याला इथे मायनस करायचं आहे. दोन्ही बाजूला पाव इंच मायनस केलं तरी चालेल, पण इथे कसं होतं मग यामध्ये पाव इंचाचा डिफरन्स होतो आणि यामध्ये पाव इंच वाढून येतात. म्हणून काय करणार आहे आपण, याच बाजूला अर्धा इंच मायनस करणार आहे वरच्या बाजूमध्ये. तर इकडून मी अर्धा इंच वरती मार्क केलं आणि या पॉईंटपासून इकडे आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. तर हे जे आहे हे आपलं मायनस होणार आहे. तर हे मायनस होईल. त्यानंतर हे इथलं अंतरसुद्धा आपलं हे मायनस होणार आहे. याच्यानंतर आपल्याला आता कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर कटोरीचा शेप देत असताना गळ्याचं मार्किंग करून घेऊ आणि मग कटोरीचा शेप आपल्याला द्यायचा आहे. तर इथे आपलं 3.25 इंच कुठे आलेलं आहे, या पॉईंटवरती. तर इथून पुढे जे राहणार आहे ते आपली गळारुंदी असणार आहे, ती आहे 3.25 इंच. तर तेवढीच इथं आपल्याला 3.25 इंच पहिला देऊन घ्यायची आहे. आता समजा तुम्हाला इथून गळा इथे ब्रॉड हवा असेल तर तुम्ही या बाजूनी 0.25 बाहेर जाऊ शकता किंवा 0.5 सुद्धा बाहेर जाऊ शकता. पण एक अंदाज घ्यायचा आहे तुम्हाला की हे अंतर तुमचं जर जास्त कमी वाटत असेल तुम्हाला तर इथून बाहेर जायची जास्त गरज नाही. जेवढं वरती आलेलं आहे तेवढंच खाली घ्या किंवा 0.25 तुम्ही इकडून सुद्धा बाहेर जाऊ शकता. तर मी इथे 0.25 बाहेर जाणार आहे आणि इथून ही लाईन ड्रॉ करून घेणार. गळ्याची रुंदी किंवा गळ्याचा इथला ब्रॉडनेस तुम्हाला किती हवा आहे त्याच्यानुसार. आणि हा शेपसुद्धा तुम्हाला किती लांबून घ्यायचा आहे किंवा किती जवळून द्यायचा आहे हे सुद्धा डिपेंड तुमच्यावर आहे. हा शेप तुम्ही आतूनसुद्धा इथून घेऊ शकता. तर आता इथे आपल्याला गळ्याकडच्या बाजूने 1 इंच कंपल्सरी या पद्धतीने घ्यायचं आहे. आणि हे 1 इंच या कर्ववरती म्हणजे तुम्ही जो हा गळ्याचा शेप देणार आहोत त्याच्यामध्ये कुठे येतोय ते बघायचं. कदाचित तुम्ही जर खालून गळ्याचा शेप आता समजा इथून दिलात तर तुमचा हा जो 1 इंचाचा पॉईंट आहे तो तुमचा कुठे येणार आहे, तर याच लाईनवरती इथे येणार आहे बरोबर. आणि जर तुम्ही गळ्याचा शेप असा बाहेरून म्हणजे जास्त डीप नको आहे तुम्हाला म्हणून वरून दिलात तर तुमचा 1 इंचाचा पॉईंट कुठे मिळणार आहे तुम्हाला, इथे मिळणार आहे. त्याच्यामुळे हे थोडेफार चेंजेस आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ओके. तर या पद्धतीने हा पॉईंट घेतला तर आपण तुम्ही या किंवा या पॉईंटनुसार सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर यानंतर आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घेऊया. आर्महोलमध्ये फ्रंट पार्टमध्ये आपल्याला क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे. याचा चार्ट तुम्हाला मी इथे कोण्यामध्ये देऊन ठेवते. या चेस्ट साईजमध्ये आपल्याला फ्रंटमध्ये 0.75 यायचं आहे, कोण्यातून घ्यायचं आहे. आणि या लाईनचा सेंटर पॉईंट घ्यायचा. सेंटर पॉईंटमधून 0.25 आपल्याला इकडे मार्क करायचं आहे. वरून शोल्डरमधून येणारी लाईन आणि ह्या 0.25 मधून पुढे जाणारी या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आणि इथून आपल्याला असा हाता शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे कुठेही कोना आला नाही पाहिजे या पद्धतीने तुम्हाला हा शेप ड्रॉ करायचा आहे. स्टार्टिंगला तुम्ही डॉटेड लाईन देऊन घ्या आणि त्यानंतर या पद्धतीने लाईन ड्रॉ करा. तर हा आपला आर्महोलचा शेप ड्रॉ झाला. 36पेक्षा कमी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही शोल्डर टू ॲपेक्स मार्क केलेलं ॲपेक्स टू ॲपेक्स मार्क केलेलं आहे तर हा आहे तो पॉईंट बरोबर, ॲपेक्स टू ॲपेक्स. आता या पॉईंटपासून ते साईड फिटिंगची लाईन आहे, या लाईनचा तुम्हाला सेंटर काढायचं आहे. तर ह्या लाईनवरती टेप ठेवला आणि इथे आपल्याला टेप दुमडून या लाईनचं सेंटर पॉईंट काढायचं आहे. ओके. तर हे झालं आपलं. आणि इथून आता या बंद बाजूपर्यंतचं अंतर किती आहे ते बघायचं. तर हे आलेलं आहे आपलं 5.5 आणि 1 लाईन आहे. तर तेवढंच आपल्याला इकडे 5.5 आणि 1 लाईन जेवढं तिथं आलेलं आहे तेवढंच आपल्याला इकडे मार्क करायचं आहे. आणि तेवढंच अजून वरच्या बाजूला थोड्याशा अंतरावर आपल्याला मार्क करायचं आहे. ओके. तर हे मार्क करून झाल्यानंतर इथे आपल्याला लाईन देऊन घ्यायची आहे. आता समजा तुमची चेस्ट साईज 35पेक्षा जास्त आहे तर काय करायचं, तर अशा वेळेला काय करायचं आहे, जे तुम्ही इथून हे साईड फिटिंगचं जे मार्किंग घेतलेलं आहे, आता समजा तुमची चेस्ट साईज 38 आहे आणि 38 चेस्ट साईज असेल तर तुम्ही काय करायचं आहे, या बंद बाजूकडून इथंपर्यंत म्हणजे साईड फिटिंगपर्यंतचं अंतर बघायचं किती आलेलं आहे. आता इथे आलेलं आहे 7.5 इंच बरोबर, सॉरी 8.5 इंच. पण तुमच्या चेस्ट साईजनुसार हे अंतर जर तुमची चेस्ट साईज 36च्या पुढे असेल
तर थोडक्यात बघा 38 असेल तर 38मध्ये काय करायला लागेल, 38मध्ये आपण लुझिंग घेतलं 2 इंच, तर किती आलं, प्लस 2 इंच केले तर आलेलं आहे 40, बरोबर. म्हणजे हे अंतर याला भागिले 4 केलं, आलेलं आहे 10. म्हणजे तुमचं 38 साईजमध्ये हे अंतर येणार आहे 10 इंच. तर 10ला काय करायचं, भागिले 3 करायचं, तर येणार आहे 3.3. आणि हे 3.3 कुठून मार्क करायचं आहे, या जो ॲपेक्स पॉईंट आहे, ॲपेक्स पॉईंटपासून फिटिंगकडच्या बाजूला मार्किंग करायचं आहे. आता इथून बघा या पद्धतीने इथे मार्क करायला लागेल. आणि इथे मार्क केल्यानंतर इथून जे पण तुमचं इकडे अंतर घ्यायचं, किती आहे बंद बाजूकडे, तर जेवढं आलेलं आहे आता इथे 6.5 येईल. तर 6.5 आपल्याला या क्रॉसपट्टीच्या मार्किंगवरती घ्यायचं आहे. आणि मग ही लाईन जशी इथे ड्रॉ केली तशी इथे करायची आहे. म्हणजे जशी चेस्ट साईज वेगळी असेल त्याच्यानुसार तुम्हाला हे चेंजेस करायचे आहेत. आणि आता या क्रॉसमधून म्हणजे इथून कोण्यातून जर 35च्या आतमध्ये चेस्ट साईज असेल तर तुम्हाला 1.5 इंच मार्क करायचं आहे. आणि 35च्या पुढे म्हणजे 36च्या पुढे मार्किंग जर चेस्ट साईज असेल म्हणजे ती किती असो, मग 36, 38, 40, 42, तर तुम्हाला या कोण्यातून टेप तिरका ठेवायचा आहे आणि 2 इंच मार्क करायचं आहे. तर बघा ते कुठून करायचं आहे, तर या पद्धतीने इथून कोण्यातून 2 इंच तुम्हाला मार्क करायचं आहे. आता आपल्याला किती पॉईंट मिळाले, गळ्याच्या लाईनवरती हा पॉईंट मिळाला 1 इंचांवर. आता हा गळ्याकडूनचा आहे तो 1 इंच किंवा त्याच्यापेक्षा वरती घेऊ शकता, पण त्याच्यापेक्षा खाली घ्यायचा नाही. क्लिअर. तर हा मी 1 वरचा पॉईंट घेतला किंवा तुम्ही हा पण घेऊ शकता. तर हा घेतला दोन्ही चालणार आहेत. त्यानंतर आपल्याला हा दुसरा एक पॉईंट मिळाला 2 इंचांवरचा आणि ही तिरकी लाईन. तर आता हे पॉईंट आहेत हे आपल्याला या पद्धतीने एका लाईनवरती घ्यायचे आहेत. ओके. आणि ही लाईन आपल्याला इथे तिरकी जोडून घ्यायची. तर ही लाईन जोडून घेतल्यानंतर आपल्याला हा इथे आहे हा कटोरीचा असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. कुठेही आपल्याला कोना नाही आला पाहिजे. ओके. ही आपली प्रॉपर कटोरी तयार झालेली आहे. आता हा शेप दिल्यानंतर आपल्याला आर्महोलवरती पण टक्स घ्यायचा आहे. तर हा टक्स कितीचा असणार आहे, तर या 33 साईजमध्ये आपला आर्महोलवरचा टक्स असणार आहे 1.25चा. तर 1.25 टेपवरती जिथं आहे ते या चेस्ट लाईनवरती ठेवायचं आणि या पद्धतीने 1.25 जिथं आलं तिथे या कर्व आपल्या आर्महोलच्या कर्ववरती जिथे टच होईल तिथे मार्क केलं. यानंतर यामधून आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. तर आता ही लाईन मी इथं ॲपेक्स लाईनमध्ये मर्ज करणार आहे. ओके. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आता इथून आपल्याला 1.25 इंचांचा टक्स घ्यायचा आहे. तर तो खालून अर्धा इंच लावायचा टेप आपला. सेम या पद्धतीने प्रत्येक साईजमध्ये आपण करत असतो. तर 1.25 इंचाचा टक्स जिथे आला तिथे मार्क केलं. पण हा टक्स आपल्याला इथंपर्यंत नाही आणायचा आहे. तर तो कुठून मार्क करायचा, तर कमरेवरचा टक्स या ह्याच्यामध्ये आपण कितीचा घेतो, तर 33 साईजमध्ये कमरेवरचा टक्स आपला असणार आहे 2.5 इंचांचा. तर 2.5मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 0.25 मायनस करायचं आणि जे येणार आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही कमरेवरचा टक्स घेणार त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचं. तर इथे आपण घेणार आहोत 2 वरती. 2 वरती मार्क केल्यानंतर हा जो आपला 1.25 इंचांचा टक्स आहे तो आपल्याला यामध्ये या पद्धतीने पुढंपर्यंत ड्रॉ करून घ्यायचा. आणि ही लाईन जेवढी आहे आता ही आपली किती आलेली आहे, तर 3.25 आहे. 3.25ला किंचित कमी आहे. तर 3.25 वर हा टेप आपण या पद्धतीने ठेवायचा आणि जिथं आली तिथे मार्क करायचं. तर हे आपलं इथंच आलेलं आहे. त्यानंतर आता हे मार्क मायनस केल्यानंतर आपल्याला आर्महोलसुद्धा नवीन ड्रॉ करावा लागेल, बरोबर. तर म्हणून अर्धा इंच खाली मार्क केलं. ही पट्टी या लाईनला या पद्धतीने ठेवायची अशी आणि ही लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर ही लाईन इथे ठेवायची पट्टी आणि जिथे आपला हा पॉईंट आला होता तिथे ही लाईन ड्रॉ केली आणि इथून आपल्याला हाचा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा. तर हे अंतर आहे हे आपलं मायनस होईल. पॉईंट आता इथे आपला गळा बघा इथे किती आहे, तर ही आपली गळ्याची चेस्ट लाईन आहे. चेस्ट लाईनच्या वरती अर्धा इंचावर एक डॉट पॉईंट द्यायचा आणि तिथे पट्टी आपल्याला ठेवून द्यायची आणि आपली गळ्याची लाईन बघायचं की त्या लाईनच्या खाली जाते या पट्टीच्या की या लाईनच्या वर राहते. जर या पट्टीच्या लाईनच्या वर राहिली तर वरून आपल्याला काहीही मायनस करायचं नाही. पण जर आपली गळ्याची लाईन या लाईनच्या म्हणजे हे जे अर्धा इंच वर मार्क केलेलं आहे त्याच्या खाली येत असेल तर आपल्याला वरून 0.25 अजून मायनस करावे लागतील. पहिला तर आपल्याला जेवढं इथं आहे तेवढंच इकडे मार्क करायचं. इथे किती आहे 0.75. तर 0.75 आपल्याला इथे पहिला मार्क करायचं. हे स्ट्रेट करून घ्यायचं. डीपनेक असेल तर आपल्याला हे स्ट्रेटमध्ये करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हा गळा आपला याच्या खाली जातो आहे
म्हणून 0.25 अजून मायनस करायचे आहेत. तर या पद्धतीने 2 लाईन 0.25 म्हणजे 2 लाईन. तर हे वरून या पद्धतीने मायनस होईल. हे कंपल्सरी करणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचा गळा लूज होतो म्हणता ना, ते हे जर मायनस केलं नाही तरच लूज होतो. आणि हे जर मायनस केलं तर तुमचा गळा अजिबात लूज पडत नाही. इथे बरोबर चेस्टला पण प्रॉपर बसतो आणि फिटिंग पण प्रॉपर बसते. तर या पद्धतीने हे मार्किंग आपलं झालेलं आहे. आता हे पण वरचं आहे, हे आपलं मायनस होणार आहे. तर हे कट करून घेऊया आणि कटोरी कशी वाढवून घ्यायची हे आपण बघूया. पार्ट आपल्याला हा बरोबर याच्यावरती लावायचा बरोबर. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, या बाजूनी 0.25 इथं इकडे आत घ्यायचं आहे. ओके, तर हे आत घेतल्यानंतर आपल्याला हा जो पॉईंट आहे तो फक्त इथं आला पाहिजे, पण तो हा इथे लागला पाहिजे. इथे बरोबर याच्याच बरोबर लागला पाहिजे आणि हा इथे. तर हा असा इथे बरोबर. तर हा लावताना आपण काय करूया, तिरकं कट करायचं आणि या पार्ट बरोबर इथे लावायचं, की जेणेकरून हा पार्ट पण खालीवर झाला नाही पाहिजे आणि हा इथे व्यवस्थित लागला पाहिजे. तर हे मी इथं त्याच लाईनवरती फिक्स करून घेतलं आणि हा शेपसुद्धा मी इथून व्यवस्थित कट करून घ्यायचा. तर या पद्धतीने हा शेप होईल. आणि कटोरीमध्ये हे जे अंतर आहे हे आपल्याला इथंच फोल्ड करता येत नाही आहे बरोबर. म्हणून काय करायचं, ते अंतर या बाजूने आपल्याला मायनस करायचं आहे. तर जेवढं इथं आहे, आता इथं किती आलेलं आहे, हे 1 इंच आणि 1 लाईन आहे बरोबर. तर 1 इंच आणि थोडंसं आहे. तर हे जेवढं तिथं आहे तेवढंच आपल्याला इथे मार्क करायचं आणि हा पॉईंट आपल्याला इथं घ्यायचा आहे, ह्या आपण जो एपेक्स पॉईंट घेतला होता तिथंपर्यंत आणि ह्या तिरक्यामध्ये कट करून घ्यायचं. आता ही आपली बेसिक कटोरी झाली. या कटोरीमध्ये इथे सेंटर टक्सुद्धा आहे आपला बरोबर. यामध्ये सेंटर टक्स कितीचा आहे, तर 0.75चा. 0.75मध्ये म्हणजे या बाजूला 3 सूत, 1 2 3 सूत आणि 1 2 3 सूत इथंपर्यंत. तर हा आपल्याला इथे तर हा टक्स आपल्याला घ्यायचा नाही बरोबर. तर काय करायचं, तो टक्स आपल्याला इथेच मायनस करायचा. तर इथंपर्यंत कट घ्यायचा आणि हा टक्स आपल्याला इथं पुढे याच्यावरती आणून प्रेस करायचा आणि हा इथे सेट करून द्यायचा. आणि समजा जर तुम्हाला हा टक्स इथे मार्क केल्यानंतर हा इथून मायनस होणं शक्य होत नसेल कागदावरती वगैरे, तर काय करायचं, हा टक्स इथूनच आपल्याला अर्धा इंच खालून मायनस करून घेऊ शकता, की जेणेकरून आपल्याला याची या कटोरीवरून जेव्हा आपण फायनल कटोरी मार्क करणार असतो, जसं आपण इथे मायनस केलं त्याचा हा टक्स आपण इथे मायनस करू शकतो. तर जसं की या पद्धतीने इथून खालून अर्धा इंचवर मार्क केलं आणि अर्धा इंच इथूनच आपल्याला सेमच आहे, याचा इफेक्ट आणि याचा इफेक्ट सेमच येणार आहे. ओके, इथे कट केलं तर आपल्याला फक्त कटोरीमध्ये प्रॉपर इथे आपल्याला शेप घेता येणार नाही जेव्हा आपण कटोरी वाढवून घेऊ त्यावेळेला बरोबर. म्हणून आपण हे इकडे कट केलं. तर ही आता आहे आपली बेसिक कटोरी. आता यावरतून आपल्याला मेन फायनल कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आता कटोरी कशी वाढवून घ्यायची ते बघा. तर जशी आपली ही बेसिक कटोरी आहे ही मी इथे ठेवून घेतली आणि या बाजूने जसा आपला शेप आहे तसा पहिला ड्रॉ करून घेतला या बाजूने. त्यानंतर या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं. त्यानंतर या बाजूला 1 इंच कटोरी वाढवताना आपल्याला यामध्ये 1 इंच या बाजूला आणि 1 इंच या बाजूला कटोरी वाढवायची आहे. तर या बाजूला आणि या बाजूला 1 इंच कटोरी वाढवली. 2 इंचांचा टक्स आपण इथे टोटल घेतला, तर 2 घेतलं. त्याच्यानंतर इथे आपल्याला या कटोरीचा हा सेंटर आहे बरोबर. तर हा पार्ट आपण या पद्धतीने करायचा आणि इथे बरोबर ही सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायची, जी असणार आहे आपली एपेक्स लाईन. तर ती इथे आपण ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा इथे सेंटर पॉईंट देऊन घेतला आणि ही लाईन पण आपण इथे ड्रॉ करून घेतली. आणि ड्रॉ करून घेतल्यानंतर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. तर हा आपला कटोरीचा सेंटर काढून घ्यायचा. इथे आला हा सेंटर पॉईंट
ओके, तर या कटोरीचा इथे सेंटर करून घेतला, आला सेंटर पॉईंट. सेंटर पॉईंटपासून आपल्याला याच लाईनला पट्टी अशी लावायची आणि इथून इथे बरोबर अशी राहिली पाहिजे आणि तिथून मग खाली जाणारी अशी एक लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे, जी खाली येईल. ती तुमची तिरकी वगैरे जाणार नाही, अगदी प्रॉपर ही तुमची लाईन येणार आहे. त्यानंतर इथून सेंटरपासून खाली आपल्याला 1 इंच मार्क करायचं आहे. 35च्या आतमध्ये चेस्ट साईज असेल तर 1 इंच घ्यायचं आणि त्याच्या पुढे चेस्ट साईज असेल तर 1.5 इंच तुम्हाला खाली घ्यायचं आहे. आणि कटोरी वाढवताना पण या बाजूला 1.5 इंच वाढवायची जर हेवी साईज असेल 36च्या पुढे. आणि 36च्या आतमध्ये असेल तर चेस्ट साईज तर तुम्हाला 1 इंच कटोरी वाढवायची आहे. तर 1 इंच वाढवली. त्यानंतर इकडून अर्धा इंच हे शिलाई मार्जिन जे हुकाई पट्टीसाठी लागणार आहे ते घेतलं आणि इकडून 1 इंच वाढवलेला जो पॉईंट आहे तो इथे लाईन ड्रॉ करून घेतली. या बाजूला 1.5 इंच वाढवलेला आणि इकडून अर्धा इंच बाहेरून. तर कटोरीचा शेप देत देत आपल्याला हा शेप इथं या पद्धतीने जोडायचा आहे. त्यानंतर इथून सेंटरपासून खाली आपल्याला इथे 1 इंच मार्क केलं, हा जो पॉईंट आला तो डॉट पॉईंट आणि इकडचा हा पॉईंट हे जॉईन करून घ्यायचा आहे, जसं की इथे बघत आहे. तर आता हे आपण कट करून घेऊया. आता ही आपली कटोरी रेडी झालेली आहे. आता इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर काय करायचं, इथून आपल्याला घडी घालायची आहे. इथे या पद्धतीने घडी घातल्यानंतर हा पॉईंट आपला साधारणपणे इथे जुळावा, या पद्धतीने घडी घालायची. तर बघा हा आपला या पद्धतीने. तर आता इथे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन. तर आता हे कट करून झाल्यानंतर आपल्याला हा टक्स आणि हा टक्स बरोबर आहे का हे पण बघायचं आहे. आता इथून आपण हा टक्स इथे मार्क केला तर हा किती आलेला आहे 3 इंच. या बाजूचाही तेवढाच असायला पाहिजे. तर हा जिथे येणार आहे तिथे आपल्याला मार्क करायचा आहे. तर बघा हा इथे आला म्हटल्यानंतर आपण हे इथे मार्क केला आणि इथून हा टक्स आपल्याला याच्याच बरोबर इकडे लाईन देऊन घ्यायचा आहे. हा दिल्यानंतर हा आता शेप आपल्याला इथून कट करायचा आहे. तर या पद्धतीने आपला हा कटोरीचा पार्ट रेडी होईल. आता जेव्हा तुम्ही बघा हा इथे टक्स घ्याल आणि हा इथे फोल्ड कराल तर हा आणि हा शेप पण आपला प्रॉपर आलेला आहे, बरोबर. तर आता आपण या बाजूने पण 1 इंचांचा टक्स घेऊयात. तर हा आपला टक्स येणार आहे इथे. हा टक्स इथंपर्यंत आपला हा असणार आहे. आणि हा जर आपण इथे फोल्ड केला तर हा आपला कटोरीचा पार्ट या पद्धतीने रेडी होणार आहे. आणि आता हा कटोरीचा पार्ट या पार्ट बरोबर आपला बरोबर आहे का हे पण आपल्याला बघायचं. आणि साईजनुसार जेवढा पफ असायला पाहिजे तेवढाच पफ आपला याच्यामध्ये क्रिएट होणार आहे. जर तुम्हाला पफ जास्त हवा असेल तर तुम्ही इथे जो आपण 1 इंचांचा टक्स वाढवलेला आहे तो तुम्ही 1.5 इंचांचा घेऊ शकता किंवा 1.25 इंच घेऊ शकता, की जेणेकरून तुम्हाला इथे पफची साईज मोठी मिळेल. आणि कसं 32-33 साईजमध्ये कटोरीचा पार्ट हा त्या मानाने लहान असतो, त्याच्यामुळे हे एवढंच येईल. आणि इथे आता अर्धा इंच आपल्या या बाजूने शिलाईमध्ये जाईल आणि या बाजूने ही अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल. आपला टोटल कटोरीचा पार्ट बघायचा आहे आपल्याला यामध्ये किती येतोय. तर हा बघा आपण जेवढा त्याच्यामध्ये घेतला होता 5.5 इंच तर तेवढाच आपला हा इथे आलेला आहे. तर हा 5.5 आणि 1 लाईन बरोबर तेवढाच आपला कटोरीचा पोर्शन रेडी होत आहे. तर या पद्धतीने हा होईल. आणि त्यानंतर हा साईड पार्ट इथे लागेल. आता साईड पार्ट इथे आपल्याला यामध्ये काहीही आता ॲड करायचं नाही कटोरी पार्टमध्ये. या भागामध्ये मात्र आपल्याला इथे साईड पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच, जिथे मी तुम्हाला प्लस दाखवत आहे तिथे अर्धा इंच प्लस करायचं आहे अंतर या बाजूला पण. आता हा पार्ट बघा इथून आपल्याला लागेल अर्धा इंच याच्यात वाढेल, पण याच्यामध्ये हा पार्ट इथेच लागणार आहे. आणि अर्धा इंचाच्या गॅपनी हा पार्ट आपला इथे असा सेट होणार आहे. तर इथंपर्यंत हा लागल्यानंतर यामध्ये जेव्हा आपण अर्धा इंच वाढवून घेऊ त्याबरोबर या कटोरीच्या पार्टबरोबर हा आपला पार्टसुद्धा इथे व्यवस्थित फिक्स होईल. तर आपला चेस्ट 33, वेस्ट 28, शोल्डर आहे 14, फ्रंट हाईट आहे 15, शोल्डर टू एपेक्स आहे 9.5, एपेक्स टू एपेक्स आहे 3.3 आणि रेडी शोल्डर आहे 2.25. तर या पद्धतीने आपण हे सर्व मेजरमेंट्स यावरती लिहून ठेवले आणि हा कटोरीचा पार्ट आपला रेडी झालेला आहे. चेस्ट 33. तर या पद्धतीने आपला हा कटोरी पार्ट रेडी झाला. आणि याच्या क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला फक्त इथे या बाजूनी अर्धा इंच आणि हुकाईपट्टी या बाजूला लागणार आहे, या बाजूला अर्धा इंच प्लस करायचा आहे. म्हणजे इकडे आणि इकडे अर्धा इंच आपल्याला प्लस करायचा आहे. तर या पद्धतीने आपला हा कटोरीचा पार्ट रेडी होईल. तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही कटोरी दाखवलेली आहे या पद्धतीने जरूर ट्राय करा. चेस्ट साईज आहे 33 आणि वेस्ट साईज आहे 28 आणि हे जे अंतर आहे ते आहे 3 इंचेस आणि हा आहे 0.75.
तर या पद्धतीने हे सर्व मेजरमेंट्स यावरही लिहून ठेवले, याच्यावरही लिहिले. याचा बॅक पार्ट कसा ड्रॉ करायचा हे जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये बॅक पार्ट म्हणून लिहा, त्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ जरूर बनवेन. कारण याचा बॅक पार्ट समजा 33 बॅक पार्ट कसा आहे की सर्व साईजमध्ये सेमच मेथड असते. म्हणजे डीप नेकचा पार्ट जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्याच्यानुसार याचा बॅक पार्ट ड्रॉ करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नाही असं वाटत असेल किंवा अजून काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंटमध्ये जरूर विचारा. त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ लवकरच घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.